नमस्कार, मी सुमित. तुम्ही पाहता LS मराठी 10च्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत. बुलढाण्यातील आदिवासी आणि दुर्गम भागातील आरोग्य केंद्र चक्क डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांच्या अभावी 2 शिपाई चालवत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. इतकंच नाही तर या रुग्णालयाच्या परिसरात लाखो रुपये किमतीचा वैध औषध साठाही जाळण्यात आल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय. त्यामुळे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या जिल्ह्यातच आदिवासींच्या जीवाशी बुलढाणा आरोग्य विभाग खेळ करतोय का असा सवाल उपस्थित होतोय. मिरजेतील चेन स्नॅचिंग प्रकरणातील दोघांना अटक करण्यात आली आहे. मिरजेतील रमा उद्यान परिसरात 2 दिवसांपूर्वी चेन स्नॅचिंगचा प्रकार घडला होता. याबाबत पोलिसांनी कसून तपास केल्यानंतर तिघांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. यातील एक आरोपी अल्पवयीन असून तिघांकडून 1,90,000चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय. जळगावच्या रावेर तालुक्यातील विवरा खुर्द येथील 21 वर्षीय युवक हितेश सुनील पाटील याचा भुसावळ येथील तापी नदीत संशयास्पद मृतदेह आढळल्यानं खळबळ उडाली आहे. डिप्लोमा शिक्षणासाठी जळगावमध्ये वास्तव्यास असलेला हितेश गेल्या 4 ते 5 दिवसांपासून बेपत्ता होता. रविवारी त्याची दुचाकी तापी नदी पुलावर आढळली तर आज सकाळी नदीत मृतदेह सापडला आहे. नागपूरच्या यशोधा नगर परिसरात झालेल्या सुमारे 10 लाखांच्या घरफोडी प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर अवघ्या 24 तासात आरोपीला अटक केली आहे. नितेश सुभाष झाडे हे 14 डिसेंबर रोजी रात्री कुटुंबियांसह पूजेच्या कार्यक्रमासाठी हिंगणघाटला गेले होते. त्यांच्या अनुपस्थितीत अज्ञात आरोपीनं घराचं कुलूप तोडून आत प्रवेश केला. कपाटातील 9.5 लाख रुपयांची रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने असा एकूण 10 लाख रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता. अकोल्यात शासनबंदी असलेल्या चायना मांजाने एकाचा गळा चिरलाय. संग्रामपूर तालुक्यातील वडगाव वाण गावाजवळ ही घटना घडली आहे. गंभीर जखमी झालेल्या शेख अनिसा मिस्त्री यांना शासकीय रुग्णालयात हलवण्यात आलंय. मिस्त्री यांच्या गळ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून त्यांच्या गळ्याला 18 टाके पडले आहेत. छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोडमधील पिरोळा इथं जनावरांच्या गोठ्याला आग लागली आहे. आगीत 4 ते 5 जनावरं तसंच शेतीचं उपयुक्त साहित्य पूर्णपणे जळून खाक झालंय. अचानक लागलेल्या या आगीमुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालं. आगीचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून भारतीय जनता पार्टी सध्या बैठका घेते आहे. 2 दिवसांपूर्वी भारतीय जनता पार्टी आणि शिंदे यांची शिवसेना यांच्यासोबत संयुक्त महायुतीची बैठक पार पडली. यामध्ये जरी दोघांमध्ये जागा वाटपाचा निर्णय झाला नसला तरी बैठक सकारात्मक पार पडल्याचं दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी सांगितलं. जागतिक फुटबॉल आयकॉन लिओनेल मेस्सीनं वनताराच्या विशाल संवर्धन परिसंस्थेला भेट दिली. मेस्सीने अनंत आणि राधिका यांच्यासोबत मंदिरात आरती देखील केली. मेस्सी हत्तीसोबत फुटबॉल खेळला आणि सिंहाच्या पिल्लाचं नाव त्यानं लायोनेल ठेवलं. या दौऱ्यात त्यानं जगभरातून वाचवलेले सिंह, वाघ, हत्ती, सरपटणारे प्राणी जवळून पाहिलेत. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शिल्पकार राम सुतार यांचं वृद्धापकाळानं निधन झालं. वयाच्या 101व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. राम सुतार यांनी जगभरात 200हून अधिक शिल्प बनवली होती. दिल्लीत संसद भवनाच्या प्रांगणात राम सुतारांनी साकारलेलं शिल्प आहेत. राम सुतार यांना पद्मश्री, महाराष्ट्र भूषण सारख्या पुरस्कारांना गौरवण्यात आलंय. काही दिवसांपूर्वीच त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची भेट घेऊन त्यांना पुरस्कार प्रदान केला होता. त्यावेळी त्यांनी महाराष्ट्र अभिमान गीत देखील गायलं होतं. हातकणंगले येथील 30 एकर ऊसाच्या शेतीला शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत मोठ्या प्रमाणात ऊस जळाल्यानं शेतकऱ्याचं लाखोंचं नुकसान झालंय. या आगीत जनावरांना धोका निर्माण झाल्यानं शेतकऱ्यांनी जनावरं सुरक्षित स्थळी हलवली. या आगीने रौद्र रूप धारण केल्यानं बघता बघता जवळपास 30 एकर ऊसाचा फड जळून खाक झाला. या होत्या आताच्या महत्त्वाच्या बातम्या. बघत रहा LS मराठी.